मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचं आज गुरुवारी नाशिकमध्ये आगमन झालं। त्यांच्या आगमनानिमित्त ठिकठिकाणी समर्थकांनी उत्साहात स्वागत केलं। राष्ट्रवादी काँग्रेस भवन इथं आयोजित स्वागत समारंभाला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती। यावेळी भुजबळ यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केल्याचंही दिसून आलं। तर या स्वागत समारंभात भाषण करताना भुजबळांनी नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत मिश्किल वक्तव्य केले। स्वागत समारंभात भाषणात छगन भुजबळ म्हणालेत की भुजबळांचं भुजबळ हे तुम्ही आहात। मी नाशिकचा बालक आहे। पालक कोण होईल याची काळजी तुम्ही का करतायत? बालक तुमच्या सोबत आहेत। त्यावर मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलेल, पण आपले कोणतेच काम अडणार नाही। जे कारभारी असतील त्यांना आपण सांगू। मागच्या वेळी पण दुसरे पालकमंत्री होते, तरी त्यांना काम सांगितलं आणि ते काम झालं। शहरात अनेक कामे झाली आहे असं म्हणत भुजबळांनी नाशिकचा पालकमंत्री पदाचा मोह त्यांना आहे की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे। राजकारणात मात्र याविषयी चर्चा होतीये।